राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील युवक विधानसभा क्षेत्र प्रमुखांसह तब्बल 20 जण पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतले आहेत। जळगाव शहरातील महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे। मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे होत नसल्याने नाराजीतून पुन्हा शरद पवार गटात परतल्याचं युवक पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं आहे। अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहिल पटेल, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफिक पटेल, युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे। दादा हे बघा, तिथं काम होत नाही होते कार्यकर्ता आमच्याकडे सांगत होते, आम्ही तिथं गेलो ते आमची चूक झाली। आता आम्ही तिथं पदाधिकारी होतो, आता इथं शरद पवार गटाकडे आम्ही आलेलो आहे। इथं आम्ही कार्यकर्ता बनून काम करू आणि लोकांचे काम करू। कारण वाड्यातले भरपूर एरियाचे काम नाही होत होते, त्याकरता आम्ही पक्षात गेलो होतो। आता परत आम्हाला यावं लागलं। अजित पवार गटात काय प्रॉब्लेम होता? मंत्री महोदय सोमवारी याचं सांगितले होते जळगाव शहराला आणि भेटीगाठी सांगितले होते, बाकी एकही मग सोमवारी ते आले नाही। किती एकूण पदाधिकाऱ्यांनी का? आमच्याकडे कमीत कमी 20 ते 22 पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। काय नाव आहे तुमचं पद? साहिल पटेल, युवक जिल्हा कार्याध्यक्ष। आम्ही मोठ्या साहेबांकडनं अजितदादा यांच्यासोबत गेलो होतो। त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की विकास कामे होतील, लोकांच्या नागरिकांच्या समस्या सुटतील। परंतु आम्ही तिकडे गेल्यानंतर ज्यावेळेस मंत्री महोदय अनिल भाईदास पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर ते जळगावला आले। जळगावला आल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं कार्यकर्त्यांना की आम्ही प्रत्येक सोमवार हा जळगावच्या कार्यकर्त्यांना देऊ, त्यांच्या समस्या व ज्याही काही गोष्टी असतील नागरिक आणि पदाधिकाऱ्यांच्या त्या समस्या सोडवल्या जातील। परंतु आता सत्तेमध्ये जवळपास 1 वर्षाचा जवळपास होईल आणि आता विधानसभा जवळपास 1-1.5 महिना बाकी राहील। तोपर्यंत अद्यापपर्यंतही सुद्धा अनिल भाईदास पाटील यांनी 1 ताससुद्धा एवढ्या वर्षामध्ये कार्यकर्त्यांना दिलेला नाही आहे। त्यामुळे सर्व पदाधिकारी वगैरे यांच्यात नाराजगी होती। बरेचसे मी अध्यक्ष असल्यामुळे कारणामुळे ते माझ्याजवळ सांगायचे कामं होत नाही, हे होत नाही, मंत्री महोदय आपला कुणाचाच फोन घेत नाही। तर या सर्व कारणांमुळे आम्ही म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एक पश्चाताप होता की आपण तिकडं का गेले। आणि बरेचसे आम्ही आता युवकची जी बॉडी आहे सर्व आम्ही इकडं पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। परंतु यानंतरसुद्धा काही भुसावळचे पदाधिकारी आहे, चोपडाच्या पर्यंत यांच्या मनामध्ये खदखद आहेच, तरी भविष्यामध्ये ते सुद्धा नाराजगी व्यक्त करून पुन्हा स्वगृही परत येण्याचं आपण शक्यता नाकारता येत नाही। सुशील कुमार सुरेश शिंदे, मी युवक जिल्हाध्यक्ष होतो दादांच्या बॉडीमध्ये। कोणत्या पक्षात? अजितदादा शरद पवार, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये आलो। अजित पवार गटातील युवक पदाधिकारी पुन्हा शरद पवार गटात परतल्याने यावर मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। आज काही तरुणांनी प्रवेश केला असेल तर मला काही माहीत नाही, कधीच समाधानी न राहणारे कार्यकर्ते इकडे तिकडे जात राहणार आहे। अशा कार्यकर्त्यांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्ते आपण सांभाळले तर ते जास्त योग्य असतं। काही दिवस कार्यकर्ते इकडे असतात, काही दिवस कार्यकर्ते तिकडे असतात, त्यातला हा प्रकार मला दिसतो आहे, असं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे। आता कोणी प्रवेश केला याच्याविषयी तर मलाही कल्पना नाही आहे, याच्याविषयी खात्री करू आणि कोण प्रवेश करतं आणि किती प्रवेश तिकडचे इकडे होतात ते आपल्याला लवकरच कळेल। याच्यापूर्वी देखील धरणगाव तालुक्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी अशाच मुद्द्यावरून राजीनामा दिलेला होता। शेवटी काही कार्यकर्ते जे असतात ना, मी पूर्वीपासून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही एकत्र असताना सुद्धा कधीच समाधानी न होणारे कार्यकर्ते इकडे तिकडे जात राहणार आहेत। त्यामुळे अशा कार्यकर्त्यांपेक्षा प्रामाणिक कार्यकर्ते हे जर का आपण सांभाळले तर ते जास्त योग्य असतं। कार्यकर्ते काही दिवस इकडे असतात, काही दिवस तिकडे असतात, त्यातला तो प्रकार मला दिसतोय।